Gaddanang, 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 gaddanang. अहो कुठून Gaddanang, 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 gaddanang. अहो कुठून तर मित्रांनो पुन्हा एकदा असा खतरनाक एकदम टॉप लेवलचा व्हिडिओ केलेला आहे तुमच्यासाठी. खास काही विषय नाही, एकदम खतरनाक व्हिडिओ झालेला आहे. आणि कालही पण आपण या सॉन्गवरती एक व्हिडिओ केलेला आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर मी आय बटनवरती लिंक देईल, ते व्हिडिओ पण जाऊन बघा. ते व्हिडिओ खतरनाक झाला आहे आणि आजचा व्हिडिओ जे काय खतरनाक टॉप लेवलचा झाला आहे. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम टॉप लेवलमध्ये एडिटिंग शिकवली जाते भावानो. काय विषय नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काय यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. आणि त्या मटेरियलला जे की पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये कोठंबी दिसू शकतो तुम्हाला. त्यामुळे या व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे एकदम टॉप लेवलमध्ये. तर चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओ आहे ते सुरुवात करू, ते पण टॉप लेवलमध्ये. तर सर्वात आधी काय करायचं आहे, जे अलर्ट मशीनला अशा प्रकारे ओपन करायचं आहे. अलर्ट मशीन जर तुमच्याकडं नसेल, कालच व्हिडिओ केलेला आहे मी अलर्ट मशीन कसं डाउनलोड करायचं आहे आणि तुम्हाला जे अडचण येत असेल ते पण काय विषय आहे ते सगळं एकदम टॉप लेवलमध्ये जे काय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तुम्हाला जे अडचण आली त्या प्रत्येक याचं सोल्युशन आपल्या चॅनलवर मी दिलेलं आहे तुम्हाला. तर सर्वात आधी अलर्ट मशीनला अशा प्रकारे ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काय बीटमार्क आहे ते मी अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे. तर बीटमार्क मी काहीसं अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे. आता याच्यात काय केलेलं आहे, मी काहीसे ग्रुप तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे. ते पण आपल्या जे काय बारीक डोळ्याचे फोटो, जे काय बारीक डोळ्याची जे काय मॉडेल आहे आपली इंस्टाला, ते त्याचे फोटो आपण आत्ता इथं ॲड करून दिलेले आहेत. आता यातून तुम्ही तुमच्या मॉडेलचे हो किंवा तुम्हाला जे आवडते का पोरगी तिचे फोटो इथं तुम्ही कसे ॲड करू शकता ते पण तुम्हाला मी आता इथून सांगणार आहे. तर सर्वात आधी काय करू, या व्हिडिओच्या स्टार्टिंगला या तुम्ही एकदा परतच्या सुरुवाती क्लिक करा, नंतर मीडियामध्ये जा. मटेरियलमध्ये मी एक व्हिडिओ देईल, ते व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ द्यायचा राहिला आहे पण मी देऊन टाकलो एकदम टॉप लेवलमध्ये, काय विषय नाही. तर अशा प्रकारे ते व्हिडिओ आपण ॲड करायचा आहे आणि जे काय पुढच्या बेटला जाऊन याचा एक्स्ट्रा पाडवतो आहे इथून कट मारून घ्यायचा अशा प्रकारे. तर आता इथून कट केल्यानंतर काय करायचं आहे, आता इथून काय करू, जे काय आपण बारीक डोळ्याचे जे काय हिचे फोटो आहेत तर इथून आता तुम्ही तुमचे फोटो किंवा म्हणजे तुमची तर नाही करू शकत, तुमचे जे काय मॉडेल असेल ते काय तुम्हाला म्हणजे जे काय पोरगी आवडत असेल तिचे जे तुम्हाला फोटो इथं ॲड करायचे असतील तर आता काय करायचं, इथून जे काय ग्रुप आहे वन त्यावरती क्लिक करायचं आहे. इथं खाली तुम्हाला एडिट ग्रुपचं एकदम इझी प्रकारे दिसून जाणार आहे हे ऑप्शन. तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आता काय करायचं आहे, जे काय इथं बारीक डोळ्याचा जे काय फोटो आहे इथून डिलीट मारायचं आहे. परत जास्त क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. ज्याच्यात तुमचे फोटो आहे ते फोल्डर इथून अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि जे काय इथून तुमचा फोटो किंवा तिचे जे मॉडेलचे फोटो आहे ते इथून ॲड करायचं आहे. मग 18 जायचं आहे आणि 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून यात अशा प्रकारे थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. तर आता बारीक केल्यानंतर काय करायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि या लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे. जिथपर्यंत लेअर आहे तिथं येऊन या फोटोला अशा वगैरे वाढून घ्यायचं आहे. आता वाढून घेतल्यानंतर बघू शकता एकदम टॉप लेवलमध्ये फोटो ॲड झालेला आहे. तर अशाच प्रकारचे काय पुढचे पण ग्रुप तुम्ही एडिट करून जे काय तुमची मॉडेल असेल ते फोटो इथून ॲड करून घेऊ शकता. तर समजा मी येते पण एक करून दाखवतो, परत अशी किंवा मीडियामध्ये जाऊन जे काय मॉडेल असेल तुमची ॲड करायची, इथून याला आपण थोडंसं बारीक करून घेऊ. एकदम टॉप लेवलमध्ये दिसला पाहिजे व्हिडिओ, काही विषय नाही. अशा प्रकारे म्हणजे काय एक्स्ट्रा पार्ट होता आहे इथून डिलीट मारायचं आहे. तर आता इथून डिलीट मारल्यानंतर काय करायचं बघू शकता, जे काय आता आपला दुसरा फोटो आहे ते पण येतं फोटो ॲड झालेला आहे एकदम टॉप लेवलमध्ये आहे. तर आता काय करायचं आहे, अशा प्रकारे जे काय तुम्ही सगळे ग्रुप एडिट करून तुमचे काय असतील फोटो ते तुम्ही एडिट करून घ्या, काय विषय नाही. हे तर स्टेप तुम्हाला समजली असेल ती आपण एकदम टॉप लेवलमध्ये. तर आता इथून काय करायचं, जे काही व्हिडिओ आहे सर्वात आधी आपण खाती लावून घेऊ, कारण हे आपल्याला अडचण करत असं मला वाटते. तर आता इथून काय करायचं, परत क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. आता इथून जे काय तुमचा फोटो आहे एकदम टॉप लेवलमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. वरी तिरणांवर क्लिक करायचं, फुल कॉन्फिग एरिया फोटो करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या बीटला जायचं आहे, इथपर्यंत आपल्याला हे फोटो वाढून घ्यायचा आहे एकदम टॉप लेवलमध्ये. तर वाढून घेतल्यानंतर काय करायचं, एक ग्रुप आहे का बारीक डोळ्याचा हिच्या खाली अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. तर आता इथून काय करायचं, डबल असे फोटो आपण एकच फोटो ॲड करायचा पाहून ते पण एकदम टॉप लेवलमध्ये आणि जे का ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खाली अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. जशा प्रकारे मी करत आहे पाहून स्टेप, ते स्टेप तुम्ही फॉलो करा एकदम टॉप लेवलमध्ये.
तुम्हाला समजणार आहे. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, जिथं जिथं मी बीट दिलं आहे तिथून आपण अशा प्रकारे एक्स्ट्रा पार्ट कट करून जे काय ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खाली अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचे आहे. ते पण एकदम टॉप लेवलमध्ये. तर अशा प्रकारे फोटो ॲड करायचे आहे आणि जे काय ग्रुप आहे त्याच्या खाली अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे एकदम टॉप लेवलमध्ये. जे काय अशी हे द स्टेप एकदम सोपी आहे, सिम्पल इझी आहे. बघू शकता अशा ग्रुपच्या खाली लावून घ्यायची आहे. हे स्टेप तुम्हाला समजलीच असेल, ते पण एकदम टॉप लेवलमध्ये. तर अशा प्रकारे जे काय फोटो आपण ॲड करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड केल्यानंतर आता काय करायचं, याला शेक इफेक्ट द्यायचं. त्यासाठी इथून बॅक यायचं आहे. जे काय मी शेक इफेक्ट प्रीसेटची लिंक दिलेलं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते सर्व त्याची इम्पोर्ट मारायची याच्यात. इम्पोर्ट मारल्यानंतर इथून आता शेक इफेक्ट आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता शेक इफेक्टला ओपन केल्यानंतर काय करायचं, सर्व जे पहिल्या फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या फोटोवरती एकदा क्लिक करायचं आहे. ते इफेक्ट असून ती क्लिक करून 3 लाईनवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. ते पण एकदम टॉप लेवलमध्ये. तर इफेक्ट कॉपी केल्यानंतर आता इथून बीट मार्करला ओपन करायचं आहे. बीट मार्करला ओपन केल्यानंतर आता काय करायचं, 4 पॉईंट बरोबर आपल्याला 4 पॉईंटच्या बीटला यायचं आहे. जे काय त्याच्या पुढचा फूट आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे एकदम टॉप लेवलमध्ये. तर अशा प्रकारे एकदम टॉप लेवलमध्ये जे काय आपण ह्याला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं, एकदम शेवटला एक फोटो आहे तर त्या एकदम शेवटच्या एक फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ते पण एकदम टॉप लेवलमध्ये. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्याला शेक इफेक्टला ओपन करायचं आहे. आता काय करायचं, जे का दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. जसं आपण आधीचा इफेक्ट कॉपी केला होता तशा प्रकारे आपण हा इफेक्ट कॉपी करून इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला डबल पुढे जायचं आहे. पुढे आपल्याला बरोबर 6.4च्या बीटला यायचं आहे आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि ते पण एकदम टॉप लेवलमध्ये. तर याला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, डबल आपल्याला 8.14च्या बीटला यायचं आहे. त्याच्यावर जे का पुढचा फोटो आहे त्याला डबल आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ते पण एकदम टॉप लेवलमध्ये. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आपल्याला शेक इफेक्टला डबल ओपन करायचं आहे. आता शेक इफेक्टला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता जे काय चौथ्या फूटचा इफेक्ट आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे. चौथ्या नाही भाऊ, तिसऱ्या फूटचा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर डबल बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, आता आपल्याला डबल पुढे जायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बरोबर आपल्याला 6.25च्या बीटला यायचं आहे. जे काय त्याचा पुढचा फूट आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ते पण एकदम टॉप लेवलमध्ये. तर त्यानंतर त्या काय करायचं आहे, डबल आपल्याला 9.च्या बीटला यायचं आहे आणि जे काय त्याच्या पुढचा फूट आहे त्याला पण आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ते पण एकदम टॉप लेवलमध्ये. तर त्यानंतर इथून बॅक करायला यायचं आहे आणि डबल शेक इफेक्टला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता शेक इफेक्टला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता जे काय शेवटच्या फूटचा इफेक्ट आहे ते इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. शेवटच्या फूटचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर बीट मार्करला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता बीट मार्करला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. बरोबर आपल्याला काय करायचं आहे, 7.16च्या बीटला यायचं आहे आणि जे काय त्याचा पुढचा फूट आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आता जे काय आपले शेक इफेक्ट पेस्ट झालेले आहेत. तर आता काय करायचं आहे, डबल एकदा इथून बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टला आपल्याला डबल एकदा ओपन करायचं आहे. तर आता काय विषय आहे सांगतो तुम्हाला. हे जे काय वरची लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्करला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. बीट मार्करला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, डबल 4 पॉईंटच्या बीटला यायचं आहे. आता आपल्याला म्हणजे तुमचे आपण फोटो ॲड केलेले आहेत तुमचे किंवा तुमच्या मैत्रिणीचे जे काय, तिथं आल्यानंतर काय करायचं आहे, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि जे काय आता आपण लेअर पेस्ट केलेली आहे त्याला आपल्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर 12.21च्या बीटला यायचं आहे म्हणजे एकदम शेवटची बीट. त्यानंतर जे काय आता आपण ॲड केलेली लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आता एकदम टॉप लेवल म्हणजे आता आपला व्हिडिओ आता अर्धा झालाच आहे जवळपास. आता काय करायचं आहे, एकदा परत क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं. इथून मी एक बॉर्डर देईल तुम्हाला, तर याच्यात टाकायची राहिली काय विषय नाही. टाकून येईल मटेरियलमध्ये. मटेरियल फक्त आपण थोडंसं केलेलं आहे आणि त्याच्यात सर्व काय ॲड केलेलं नाही. तर हा बॉर्डर ॲड करायची, ब्लँडिंगच्या जायचं, लाईटिंगच्या याच्या दोन स्क्रीनवरती क्लिक करायचं आणि या बॉर्डरला इथून शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे. तर आता एकदम आधी जे काय तुम्ही टॉप खतरनाक व्हिडिओ बघलाय ते आता आपला बनवून रेडी झालेला आहे. तर आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे, तर सेटिंगच्या बाजूला शेअरचा ऑप्शन दिसून जाईल प्रकारे, त्यावरती क्लिक करायचं आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशाच प्रकारे एकदम टॉप लेवलवरती एडिटिंग तुम्हाला शिकायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. मग एखाद्या भेटूदा पुढच्या एखाद्या टॉपच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे काय टॉपचे व्हिडिओ आहेत ते नक्की बघत राहा आणि खतरनाक अशी एडिटिंग करायला नक्की शिका. तर चला मग भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र पब्लिक.